दोरा तुटला आयुष्याचा 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 दोरा एरा वावुगा पसारा एरा वावुगा पसारा टाकुनी पडती राडा पोरे टाकुनी पडती राडा पोरे टाकुनी पडती राडा पोरे टाकुनी पडती राडा पोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती अंती होते पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती टाकुनी पडती राडा पोरे टाकुनी पडती राडा पोरे होती होती पाठ मोरे पाठ मोरे पाठ मोरे अंती अंती होती पाठ मोरे
तुटला विश्वाचा दोरा एर बाऊगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाची सांगाती कोणी कामा नाही अंती टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे चोखा मने फजित खोर माझे माझे मनती घर टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बुडोनी या कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता करसावी विनंती माझी पंढरीनाथा ओ करसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा हे परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडोनिया कर देवी तो माता करसावी विनंती माझा पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मये नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसदसो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळे तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल 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 विठ्ठल
आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा तुटला आयुष्याचा दोरा एर बाऊगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य संत शिरोमणी चोखोबाराय यांचा मृत्यूसार प्रकरण पटून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मंगळवेढ्याच्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात की ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी विश्वातले सर्व प्रयत्न असफल ठरत असतात. मग तुमच्याकडे वैद्य असतील म्हणजे डॉक्टर असतील मोठमोठी, तुमच्याकडे संपत्ती असेल, संपत्ती असून सत्ता असेल, लौकिक फार मोठा असेल, बाहुबळ असेल, भरपूर माणसांचा सानिध्य असेल, पण हे काही काम येत नाही. ज्या दिवशी आयुष्य संपत असतं ह्या कोपऱ्यातल्या लक्ष्म्या सरकान पुढे इचून निघतात का पुढं सरका जिला टेकायला भेटलं ती नाही सरकू द्या पण बाकीचे सरकान प्रत्येक वेळेला सांगावं लागतं का? सरका सरका पुढे पुढे सरका 4 वेळेस सांगून झालंय तुम्हाला सरका पुढे पटापट. विठाला 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 आपल्याकडे केवढा जरी मोठा लवाजमा असेल आयुष्य संपल्याच्या नंतर तिथं काही चालत नाही. ज्याचे आयुष्य नो हे लेखा, ज्याचे आयुष्य नव्हे लेखा, ज्याचे आयुष्य नो हे लेखा, ज्याचे आयुष्य नव्हे लेखा, तेही देखा निमाले, 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 तेही देखा निमाले. ज्याचे आयुष्य नोहे लेखा तेही देखा निमाले. काही काहींचे आयुष्य लिहिता येत नाही तितकी मोठी मोठी आकडे होती. त्या लोकांना जावं लागलं आपलं आयुष्य आहेच किती मुठभर. आयुष्य संपल्याच्या नंतर यम हा असा एक व्यक्ती आहे की ते तुमचा कुठल्याही प्रकारचं काही बघत नाही. हा माळकरी होता का, हा ज्ञानेश्वरी वाचित होता का, यानं दात पडल्यावर माळ घातली का, अगोदर नव्हता का, असं कसल्याही प्रकारचं यम तपासित नाही. हा मोठा आहे का, हा गरीब आहे का, हा पैशावाला आहे का, लोकांना मदत करीत होता का, दुसऱ्याच्या मुंड्या पिळीत होता का, दुसऱ्याचं घेतल्यावर देत नव्हता का, असं कसल्याही प्रकारचा काही विचार करत नाही. लेकरू आहे का, मोठं आहे का, काही नाही. आयुष्य संपलं, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. माझ्या पैठणच्या मालकांनी नमूद करावा ज्या दिवशी बाळ जन्मलंय त्या दिवशी त्याची काळ वाट पाहत आहे.
10-12 दिवसानं आयुष्य संपलं असेल घेऊन जाते ते. नाही त्या यमाशी करुणा त्याला मया दया नाही. आयुष्य संपलं, विषय संपला. आयुष्याची माळ तुटली रे तुटली की त्याचं प्रेतात रूपांतर होते आणि प्रेतात रूपांतर झालं की त्याला घरी ठेवत नाहीत. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. शियाला ठाव स्मशानी, नाशिला ठाव स्मशानीचा, नाशिला ठाव स्मशानीचा. ज्या दिवशी प्रेतात रूपांतर होतंय त्याला विशिष्ट प्रकारची जागा नेमून दिलेली असती. सज्जनांनो, जावं लागते तिथं. एक जण म्हणला, महाराज 10-15 कोटीचा बंगला आहे, असू दे ना, तरी पोरं तुला त्याच्यात जाळणार नाहीत. छतावर मुळीच नाही, अंगणात तर जाळीत नाहीत, छतावर कशी जाळतील. आयुष्याची माळ तुटली की प्रेतात रूपांतर होते आणि प्रेतात रूपांतर झालं की घरी ठेवत नाहीत. लक्ष्यला ठाव स्मशानीचा. कोण नेते बरे स्मशानात? जे रडतेत कथेत नेतेत. रडणारीच माणसं स्मशानात घेऊन जातात. काय गोड माणसं असतात बघा. माणूस मेला की रडायला सुरुवात. इतके रडतात इतके रडतात इतके रडतात की ते रडण्याला सीमा नाही. रडत रडतच सरपण काढतात जाळायचं. रडत रडत गाडगं काढणार, रडत रडत गौऱ्या काढणार, रडत रडत ओवाळायला दिवा करणार, रडत रडत पसाभर दाणे काढणार, रडत रडत गंध कालवणार, रडत रडत पाणी तापवणार, रडत रडत आंघोळ घालणार आणि रडत रडत तिरडीवर बांधणार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. रक्ताच्या नात्यातली घरातली लोक सगळ्या गोष्टीचा इतकं आक्रोशानं रडतात आणि हीच माणसं पुन्हा म्हणतात की याचा आता भूमीला भार होईल. तो कुठला भार? कारण काही वेळानं त्या प्रेतातून दुर्गंधी येत असते आणि ती दुर्गंधी जीवित माणसाला घातक ठरत असती. म्हणून ही रडणारीच माणसं त्याला मशानात नेऊन टेकत असतात. आणि मशानात टेकलं की तिथं अंत्यविधी ठरलेलाच आहे. मग दफनविधी असेल, दहनविधी असेल, उत्तर भारतामध्ये पाण्यात सोडतात तोही विधी असेल, मग मात्र त्याची माती होत असते. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नये ती सांगाती, 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 कोणी नये ती सांगाती. शरीराची होय माती, कोणी नये ती सांगाती. एकदा शरीराची माती झाली की झाली. आजची पत्रिका मिळेल का अशी पुढं मला इथं? असली तर द्या. तशी मोबाईलवर मला काय वाचता येणार आहे? विठाला 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 विठला 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 विठला. ज्या दिवशी शरीराची माती होत असते पुन्हा ती व्यक्ती बघायला भेटत नाही, मग तो कोणी असो. आता त्या व्यक्तीला फक्त चित्रात पाहावं लागणार. म्हणून माझ्या आळंदीच्या मालकांनी एक वाक्य वापरलं, कापुराचा कलेवर घातला करंडा, घातला करंडा, कापुराचा कलेवर घातला कापुराचा कलेवर घातला करंडा. शेकीन उरे उंडा पाहावया, शेकीन उरे उंडा पाहावया, शेकीन उरे उंडा पाहावया. कापूर आहे तो एकदा विस्तवत टाकला की इथे कापूर होता, इथे जाळलाय असं त्याचं काही अवशेष अस्तित्व शिल्लक राहत नाही. अग्नी कर्पुराचे मिळी काय उरली ती किंवा कोण उरली ती काजळी. की एकदा कापूर जाळला की तिथं कसल्याही प्रकारचा त्याचा धूर सुद्धा शिल्लक राहत नाही. कापुराची माती उजळली ज्योती, काहीच समाप्ती झाली नाहीसी, काहीच समाप्ती झाली नाहीसी. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, काहीच समाप्ती झाली जैसी, काहीच समाप्ती झाली जैसी. एकदा कापूर जाळला की त्या ठिकाणी त्याचं सगळं संपून जातं. या प्रेताचं रूपांतर होत असतं मातुड्यात, राखुंड्यात. मग ते गंगेत विसर्जित करत असतात. पुन्हा चित्राच्या व्यतिरिक्त पाहायला भेटत नाही. स्वर्गीय काय नाव त्यांचं?
त्र्यंबकराव भीमाजीराव कुकडे दक्षिणेच्या मालकाचा त्यांना निरोप आला आणि हे लोकातली यात्रा सोडावं लागली. त्यांच्या परिवारामध्ये त्यांच्यावर प्रेम करणारी अतूट लोक असतील, स्नेहाची माणसं, हृदयस्थ प्रेम करणारी माणसं, हे सगळ्यांच्या अंतकरणातला ते ओलावा होते, जिव्हाळा होते. जात राहिले. उपजल्या पिंडा मरण सांगाते. जन्म ज्याचा झालाय त्याचा मृत्यू अटळ आहे. 7 लोक जर सोडून दिले तर प्रत्येकाला इथं थांबता येत नाही, कुणालाही थांबता येत नाही. येरती पामर जीव केती, येरती पामर जीव केती, येरती पामर जीव केती. आले अवतार येत उरनारी, आले अवतार येते पामर जीव केती, येते पामर जीव केती. येते मनाही आले अवतार, येते उरनाही आले अवतार. येते पामर जीव गीती, गीती येते पामर जीव गीती. ज्यानं विश्व सांभाळण्याकरता अवतार घेतला, जीवदशेला आला, त्या विठेवरच्या मालकाला सुद्धा वेळ संपल्यावर थांबता येत नाही. तुमची आमची काय जहागिरी आहे, जावं लागेल आपल्याला. देव जरी जीवदशेला आला तरी त्यालाही थांबता येत नाही, आपल्याला जावं लागेल हे निश्चित आहे. दुःख एका गोष्टीचं आहे, देहूतले मालक एका ठिकाणी सांगतात, माणूस गेल्याच्या नंतर रडती रात्रंदिवस कामक्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म. आपल्या ज्या अडचणी असतात का ती व्यक्ती गेल्यापासून, त्या अडचणी माणसाला रडायला लावतात. यांच्यामुळे आपलं हे काम होत होतं, यांच्यामुळे आपलं ते काम होत होतं, आता हे गेल्याच्या नंतर ते कोण करील, आपलं कसं होईल, ही माया माणसांना रडायला लावत असते. जी माणसं रडतात का ती सुद्धा अमरपणाचं औषध घेऊन लढीत आलेली आहेत. यांना सुद्धा एके दिवशी जावं लागते, निश्चित आहे. त्या अनुषंगानं त्र्यंबकरावांना हे लोकातली यात्रा सोडावं लागली. ब्रह्मांड नायकाच्या चरणी प्रार्थना करेल. पितृगयेच्या ठिकाणी त्र्यंबकरावांना गोड असा अधिष्ठान मिळो आणि त्या अधिष्ठानाच्या पश्चात स्थिरत्व चिरशांती मिळो आणि तिथून आपल्या हयातीतल्या कुटुंबांना पितृगयेतून गोडसा आशीर्वाद त्यांनी देवो, अशी पितृगयेच्या चरणी तर्पण स्थितीला गोडशी अशी प्रार्थना. कारण या पवित्र देशातली स्त्री मातृगयेला जात असते आणि या पवित्र देशातला पुरुष हा पितृगयेला जात असतो. अशा या पितृगयेतून कुटुंबातली जी काही मुलं मुली सगळे काय आहेत, गंगा भागीरथी सिंधुबाई त्र्यंबकराव कुकडे ह्या धर्मपत्नी आहेत, सूर्यभानजी भाऊ आहेत, गोकुळजी चिरंजीव आहेत, समाधानजी चिरंजीव आहेत, सौभाग्यवती मंदा त्यांच्या चिरंजीवी आहेत, विष्णुपंथ पुतणे आहेत, दिगंबरराव पुतणे आहेत आणि रंजनाबाई भाऊजई आहेत. हा त्यांचा छोटासा गोडसा परिवार. हे दुःख पेलवण्याची ताकदसुद्धा त्यांच्यामध्ये ब्रह्मांड मालकाने द्यावी, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून या कुकडे कुटुंबाच्या या दुःखद कार्यक्रमामध्ये तुम्ही एवढे जण अमूल्य वेळ खर्च करून हजर झालात. कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो. आळंदीतल्या मालकांच्या हुकुक्तीनुसार तुमच्या चरणी साष्टांग दंडवत करेल. उपस्थित मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण नाव भूषण महाराज, त्यांनाही धन्यवाद प्रणाम करतो. ज्यांनी चाल म्हटली, आदरणीय आमचे वासुदेव महाराज आहेत, आदरणीय दिगंबर महाराज आहेत, जे गणेश महाराज तौर आहेत, आदी करून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या इनेकरी बाबापासून इथपर्यंत सर्व वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम.
साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला विठाला. मागे एकदा बेलूला कीर्तनाला आलो त्यावेळेला तुमची भेट झाली ती. सहाणे महाराज तुम्हीच आल्या आल्या त्यांच्याकडे 5 मिनिटं बसायला मिळालं. ज्यांच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो पावसाअभावी कार्यक्रम झाला नव्हता तुपे ते सुद्धा आले, त्यांनाही धन्यवाद. आमच्या परिसरातलं एक आध्यात्मिक क्षेत्रातलं रत्न आदरणीय आमचे सोन्याचे व्यापारी आहेत. ते खरं तर ती मराठवाड्यातले आहेत पण इकडं तुमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी त्यांचं आधिपत्य कमवलं आणि सुवर्णाच्या व्यवसायात असतानासुद्धा वारकरी संप्रदायाशी अत्यंत निगडीत आहेत. वारकरी संप्रदायातली हरिपाठ आणि काकडा ही संध्या आहे आणि काकडा हा त्यांच्या अंतकरणातलं गोडचं असं नाविन्य असं म्हणावं लागेल. काकडा त्यांचा प्राण आहे. सोन्याचा व्यवहार करत असताना व्यापार करत असताना सुद्धा आध्यात्मिक क्षेत्रात झोकून घेतलं. आमच्या नाव आठवण त्यांचं ढाळे महाराज. नुकतेच मागच्या आठवड्यात माझी आणि त्यांची भेट झाली. आमच्या शेलूला माझ्याच घरी भेटायला आले मुद्दाम. त्यांनाही धन्यवाद प्रणाम. उपस्थित सर्वांना मायमावल्यांना पुनश्च प्रणाम करतो. कॅमेऱ्यावाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगावर येतो तुटला आयुष्याचा दोरा. सज्जनो, किती मोठी मोठी माणसं जात असतात कल्पना करा. एक जण मला भेटला, महाराज मी गावचा सरपंच आहे. म्हणलं तू पण मरशील ना. यम तुला भेटू का सरपंचाला? कसं काय भेट? एक म्हणला मी चेअरमन आहे, तू मरशील. एक म्हणला मी आमदार आहे, तू मरशील. म्हणे मंत्री आहे, तूही मरशील. एक जण म्हणला महाराज मला फार फार ग्रंथ पाठ आहेत. म्हणलं तूही मरशील. मी मरणार आहे, तू कसं वाचशील? नाही थांबू शकत इथं कोणी. प्रत्येकाला त्याचं आयुष्य संपल्यावर जावं लागतं. एक म्हणे मी राजा आहे, अरे त्यालाही जावं लागतंय. सत्ता संपदा राहील ठाईचे मग तेथे नचले काही. मग काही चालत नाही तिथं. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. हे पैसे असतील, हे पद असेल, हे इथंच ठेवावं लागतंय. त्याच्यासोबत पद पेटून देत नाही, त्याच्यासोबत त्याची संपत्ती पेटून देत नाही. थांबावं लागतंय. मोठ्या मोठ्यांना जावं लागलंय. 9 भी मर गए 10 भी मर गए 788. 9 भी मर गए 10 भी मर गए 788. 33 कोटा देवता मर गए कन्यादान की फांसी. 33 कोटी देवता मर गए कन्यादान की फांसी. यम का अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. यम का अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. यम का अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. यम का अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. ही सगळी मरकी तापून एक दिवशी जावं लागते. पुरावा अंगाला शहारे उठेल अशा माणसाचा दिला की माणसं नीट बसत असतात. नाही तर तुमच्या माझ्यासारखी मेली म्हणजे यमाच्या बाबतीत ते उंदर मेल्यासारखे आहेत. आपल्याला विचारते कोण विचारते आपल्यासाठी? यम हाय हाय करायला रिकामा आहे का? त्याच्या गोळ्या संपल्यात का आपल्यासाठी हाय हाय करायला? मनती हाय हाय यमधर्म, पण कोणासाठी? तुमच्या माझ्यासाठी. काय राहते आपल्याच उठून? एक जण परवाला भेटला, महाराज गावातलं भजन माझ्याशी होत नाही. म्हणलं तू आज जरी मेला तरी गाव पाकिस्तानी होत नाही. तू अंगाला का चिटकून घेतलं मी भजन करतो म्हणून? अरे भजन तू करत नाही, तुला भजन करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं पाठवलं. याचं मोठेपण सांग ना. तुला जर कोंबडं केलं असतं तर सतारभाईने एकादशीला कापलं असतं. मला माणूस केलं हे मोठेपण सांग ना. देवे दिला देह भजना गोमटा. 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 या झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा. या पंढरीतल्या मालकाने, जगन्न नायकाने, विश्वाच्या मालकाने आपल्याला भजन करण्याकरता हे शरीर दिलंय. चांगलं बोलण्याकरता, सुखदुःखाच्या गोष्टी हितेशी करण्यासाठी हे शरीर दिलंय. आणि मग हे मी भजन करतोय, मी वारी करतोय असं म्हणत असेल, मग त्याला ते आवडत नाही. त्यानं दिलंय त्याच्यासाठी, हे तू सांगायचं नाही. आपल्यासाठी यम हाय हाय करत नाही.
आपल्या आयुष्याची माळ तुटली याची कुठं गणना सुद्धा नाही, लिखाण सुद्धा नाही. करता त्रेतायुगाच्या फार सुरुवातीचा काल असेल, एक दिव्य तेजस्वी राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव होतं चक्रवेन नावाचा राजा. नाव ऐकलं असेल तुम्ही, नसेल. रामायणातला प्रसंग आहे, पण हल्ली तुम्ही जे रामायण वाचता त्याच्यात ते सापडणार पण नाही. कारण इथेही तुमचा लगेच खुलासा करतो. तुम्ही रामायण पाहताल, पुन्हा म्हणताल गिरगावचा बाळू चुकीचं बोलतोय. असं नाही. त्याच्यामुळं दुसरं पुराण पहा, लक्षात येईल तुमच्या. चक्रवेन नावाचा राजा आहे, फार छोटासा राजा होता. महाराष्ट्राच्या, हा जो महाराष्ट्र आहे आपला, या महाराष्ट्राचे 9 भाग करा, त्याच्यातला 1 भाग किती मोठा असेल तितकं छोटंसं राज्य चक्रवेनाचं होतं. फार छोटं राज्य होतं. साध्या विचाराचा राजा आहे, सात्विक आहे, सदाचारी, पुण्यशील राजा आहे. मजा मारणारा राजा नाही. वाक्य नीट ऐका. राजा हा प्रजेच्या जीवावर मजा मारणारा राजा नव्हता. आपल्याला तसा राजा भेटणं अत्यंत गरजेचं आहे, पण आपलं नशीबही तितकं गोड नाही ना. मजा न मारणारा राजा भेटेल आपल्याला, कारण आपणही तितके सुदबाज नाहीत ना. त्याच्यामुळे आपल्याला तो राजा भेटणं शक्य नाही. एवढा सात्विक राजा याच्या नगरीमध्ये एके दिवशी एक पैशाचा गर्व असलेला राजा गेला, सत्तेचा गर्व असलेला राजा गेला, बाहुबळाची ताकद असलेला राजा गेला, भक्तीचं सूत्र ज्याचं एकवट आहे असा राजा गेला, नैतिकतेचं पारडं ज्याचं ढासळलंय असा पण राजा गेलाय. हे सगळे एकाचीच गुण सांगतोय तुम्हाला. संपत्तीचा गर्व रावण, सत्तेचा गर्व रावण, बाहुबळाची ताकद रावण, नैतिकतेचं पारडं आदळलं रावण. 137 गोष्टी रावणाला लागू होतात. पुराण बघा, लक्षात येईल तुमच्या. पाहावी पुराणी विचारून. कधी कधी पुराण बघा जा. सगळ्याला मोठमोठाली भिताडासारखी मोबाईल आहेत, कधी कधी ते हिचकी जा. फायदा होईल आपला फायदा होईल. उद्या आपल्या नातवाला पंतवाला ती गोष्ट आजोबा सांगत राहतील, आजी सांगत राहतील, त्याच्याकरता चांगलं पाहण्याचा प्रयत्न करत जा. या सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण असणारा राजा रावण चक्रवेन राजाच्या नगरीत गेला. त्याला सैन्य किती असेल माहिती आहे? 127. चक्रवेन राजाला सैन्य होतं फक्त 127. रावणाकडं हत्ती घोडे असतील लाखाच्या, अब्जात, कोटीच्या याच्यात. चक्रवेन राजाच्या नगरीमध्ये राजा रावणाचे 200 हत्ती जर सोडले तर चक्रवेन राजाच्या नगरीतलं एक मातीचा कण सुद्धा शिल्लक राहणार नाही. पूर्ण तुडून जाईल. झाडझूड राहणार नाही, दारं घरं राहणार नाहीत. एवढी राजाची संपत्ती रावणाची. पण एवढा मोठा श्रीमंत रावण त्याच्याकडे जयपत्र मागण्यासाठी गेला. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. गरज नव्हती एवढ्या रावणानं जाण्याची. काय गरज होती? किती मोठा रावण आहे कल्पना करा. पण रावण हा अतृप्त आत्मा होता. अतृप्त आत्मे कोणाला म्हणायचं माहिती आहे का? देवानं आपल्याला सगळं देऊनही दुसऱ्याचं खपत नाही, त्याला अतृप्त आत्मा म्हणायचं. अरे बाबा, तुला 10 एकर जमीन दिली, पाण्याची जमीन आहे, बागायती केलीस, द्राक्ष लावलेस, काय फळबाग केलेस वगैरे वगैरे, आणि 2 एकरनं एक जणानं मस्त टमाटे वगैरे लावले, तर त्याचे पाहिलं याच्या पोटात डब्बा उठला. तुला 10 एकर आहे ना, त्याला 2च एकर आहे ना. तुला 10 एकर असून दुसऱ्याची 2 एकर सहन होत नाही, याला रावण म्हणायचं. याला अतृप्त आत्मा म्हणायचं. अतृप्त आत्मा होता. 127 सैन्य ज्या चक्रवेनाचं, त्याला जयपत्र मागायचं कशाला? रावण हा जयपत्र मागण्यासाठी ज्या वेळेला चक्रवेन राजाच्या नगरीत गेला, तर चक्रवेन राजाच्या नगरीतले काही महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर आलेल्या होत्या. आडावर पाणी काढीत होत्या, रहाटानं पाणी शेंदत होत्या. तेवढ्यात रावणानं विचारलं, चक्रवेनाची नगरी हीच आहे का? जी. मी लंकेचा राजा रावण आहे. त्याचं विमान तिथंच थांबलं होतं. रावणाच्या विमानाला काही लँडिंग काही करण्यासाठी ते काय पॅड वगैरे, काय हेलिपॅड वगैरे असं काही विमानतळ वगैरे काही करायची गरज नाही. त्याची मनाच्या स्थितीतले विमान होते. रावण फार प्रगल्भ होता. रावण हा बुद्धिवादी होता. रावणाच्या जीवनात एक सात्विकता होती. रावण हा चांगल्या लोकांना जवळ घेत होता. म्हणून पंढरपुरातल्या मालकाला मारायला जड गेला. ज्यांच्यासोबत माणसं चांगली असतात का, ती माणसं कोणाला ऐकतच नसतात. आणि ज्यांच्यासोबत माणसं फुटके असतात का, ती माणसं कधी बी झोपलेली असतात. रावणाची एक जीवनातली एक फार नाविन्यता होती. रावण चांगल्या माणसांना आपल्याकडे घेत होता. आणि काही चांगली रावणाकडे जर नाही आले तर रावण आठवड्यात 2 वेळेस त्यांच्याकडे जात होता.
म्हणून रावण हा इतका वर्चस्वात अधिकारी होता की पंढरपुरातल्या मालकाला मारायला रावण इतका जड गेला की त्यांना घाम येत होता पंढरीतल्या मालकाला. रावणाची कारण कधी पण माणसानं सात्विकाकडे गेलं पाहिजे, सात्विक लोक आपल्याकडे घेतले पाहिजे. माणूस जेवायला बसल्यावर द्रोण फुटका नसावा. आपण जर जेवायला बसलो ना तर आपल्याला जो द्रोण येतो का द्रोण हा फुटका नसावा. फुटक्या द्रोणात वरण घेतल्याच्या नंतर पोळी येईपर्यंत वरण गळून जाते. मग जेवताना द्रोण जर फुटका घेतला तर जेवताना फजिती होती. मग फुटके माणसं जंग ठुल्या हे आपल्याला नीट होतेत का? हे कधी बी फोडते ना नालायक आपल्याला. विठाला विठाला माणसं सात्विक असावा. रावण हा सगळ्या गोष्टीनं प्रगल्भ. 14 विमान होते रावणाकडे, 14 विमान. रावणाकडे जे विमान आहे आता एका देशातल्या व्यक्तीकडे नाही. महासत्ता देत असेल जपान, अमेरिका, यांच्याकडे पण ते विमान नाही. आपल्याकडे तर नाहीच. आपण तर डोकत लावू नका, आपल्याकडे पण नाही. ती 14 विमानं, त्याला पेट्रोल लागत नाही, डिझेल लागत नाही, काही लागत नाही, मनाच्या वेगानं जाणार. त्याच्यातलं एक विमान सांगतो. रावण किती बुद्धिवादी असेल. रावणाकडे तत्वकुंभ नावाचा एक विद्वान व्यक्ती होता. तत्वकुंभ नावाचा व्यक्ती विद्वान होता. ह्या तत्वकुंभ नावाच्या व्यक्तीने रावणाकडे विमानं तयार केली. त्याच्यापैकी प्रभदत्त नावाचं एक विमान होतं. त्या विमान सीतेला घ्यायला पाठवलं माझ्या जगाच्या मालकिनीला. काल विश्वाच्या मालकाचा जन्मदिवस होता, प्रगट दिन होता, कालचा प्रगट उत्सव होता. काल ब्रह्मांडाचे मालक काल दुपारी जन्माला आले. आयोनी संभव जन्मला राघव. कालचा दिवस भारतीय संस्कृतीतला हृदयावर कोरलेला दिवस आहे. एक संस्कृतीतलं सूत्र, या विश्वाला चौकटीच्या आतली मर्यादा शिकवणारं एक नाविन्यपूर्ण रत्न ब्रह्मांडाचा मालक कालच्या दिवशी जन्माला आले. अशा विश्वाच्या मालकाची धर्मपत्नी सीताई साहेब अशोक वाटिकेमध्ये डांबून ठेवल्या. त्यावेळेला प्रभू रामचंद्राचं एक खोटं शिर रामचंद्रांना मी मारून त्यांचं डोकं आणलं असं रावण दाखवत होता. सीताई साहेबांना त्या गोष्टीचं दुःख झालं की माझ्या मालकांना कसं मारलं असेल, भावना तळमळ असती. आणि राक्षसनीने बाहुबळाने सीतेला त्या विमानात टाकलं. रावण किती विद्वान होता याचं एक थोडंसं सूत्र आहे का. त्या विमानात ज्या वेळेला सीतेला टाकलं, विमानात सीतेला टाकत असताना त्रिजटा नावाची जी मैत्रीण होती ती रावणाच्याच कुळातली होती, पण सात्विक होती. राक्षसाच्या कुळात पण सात्विक लोक जन्माला आले. बिभीषण हा भजन करणारा जन्माला आला. बिभीषणा इतकं भजन, मला असं वाटतंय आतापर्यंत बिभीषणासारखं भजन करणारा महाराज मला सापडलेला नाही असं म्हणणार नाही, पण माझं नशीब फुटकं, मला तितकं गोड भजन करणारा महाराज सापडला नाही. कारण बिभीषणाचं भजन किती गोड होतं सांगू तुम्हाला. असा कोण महाराज आहे त्याचं धोतर पेटील्यावर त्यानं भजनानं इजवायचं. तुम्ही आता माझ्या धोतराला काडी लावा आणि म्हणायचं महाराज पाणी टाकून इजवायचं नाही, तुम्ही भजन करा धोतर इजवा. कसं इजन, अख्खा जळण बाळ्या. माझ्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली, तुम्ही नाही जळायचे का? तुमचं भजनानं इजन का? नाही इजू शकत आपण. पण बिभीषणाचं भजन इतकं गोड होतं महाराज. नागपूर प्रतीतला अभंग आला. प्रतापे सबळ नामाची या, प्रतापे सबळ नामाची या, प्रतापे सबळ नामाची या. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ, तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ, तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ, तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ. प्रतापे सबळ नामाची या, प्रतापे सबळ नामाची या, प्रतापे सबळ नामाची या. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळन, प्रतापे सबळ नामाची या. महाराज आखी लंका जाळली, आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसी बचाई रे. एकट्या विभीषणाचं घर का जळालं नाही तर तो त्या घरात बसून भजन करत होता. भजनानं स्वतःचं घर जळू देत नाही. इतकं सुंदर भजन करण्याची व्याप्ती कोणाची. आपले भजन गोड, चालू भजनात तंबाखू, म्हणजे घोंगड्या खराब केल्या नालाय का तो. आणि तुझं भजन देवाला कसं आवडेल. विठाला विठाला म्हणजे राक्षसाच्या कुळात सुद्धा सात्विक. महाराज प्रल्हाद हा राक्षसाच्या कुळातला पुत्र आहे. डाळ्याची राक्षसाच्या कुळातला. त्यासारखं भजन केलं असेल पण काय ताकद महाराज. भजनात ताकद किती होती, काय पावर होती. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेत कडेवरी भक्ती सुखे नाहला. ब्रह्मांडाचा मालक त्याचं म्हणलं ते ऐकत होता. इतकं भजन श्रेष्ठ. निशाचराच्या कुळात असे कितीतरी लोक सांगता येतील. चला, त्रिजटा ही राक्षसाच्या कुळातली बाई होती, पण सीतेला सांत्वन करण्यामध्ये, तिला थांबवण्यामध्ये
तिला बऱ्यापैकी धीर देण्यामध्ये त्रिजटेचा फार मोलाचा वाटा आहे, फार मोलाचा वाटा. आणि ही त्रिजटा सीताई साहेबांना विमानात टाकत असताना रडत होती. सीतेच्या लक्षात आलं सगळ्या राक्षसनी मला बाहुबळानं विमानात टाकतात, ह्या रावणाच्या आश्रित आहेत, रावण यांना देतो घेतो, याच्याकरता स्वार्थापोटी माझ्यासारख्या पवित्र स्त्रीवर ह्या अन्याय करतात. पण न्यायाच्या दृष्टीनं पाहणारी एकच व्यक्ती त्रिजटा आहे, ही मात्र माझ्यासाठी रडते. पण ज्या वेळेला सीतेला विमानात टाकत असताना त्रिजटा रडत होती, पण ज्या वेळेला सीताई साहेब विमानात बसल्या त्यावेळेला त्रिजटा हसत होती. मग मात्र शंका आली की त्रिजटा शेवटी रावणाच्या कुळातली आहे आणि ही फुटीरवादी आहे. बिल्ला जरी आपल्या पक्षाचा लावला असेल पण अंधारातून मतदान दुसऱ्याला हाणायला लावायली. असे पण बरेच असतात ना, झेंडा गाडीला वेगळाच आणि बैठकीत गेल्या वेगळंच सांगायचं, मी असू द्या तिकडं पण तिकडंच काम करा, अशी सुद्धा सांगणारी. असं सीताई साहेबांना वाटत होतं की मला विमानात टाकत असताना ही रडत होती आणि विमानात बसल्या हस्ती त्यारतीच्या अंतकरणात कुठली खिचडी चिजते. सीतेनं राक्षसीने विनंती केली, बाईंनो बाहुबलानं टाकलं, माझ्या मनानं उतरते मनानं बसते, पण एक विनंती आहे, मला 10 मिनिटाकरता परवानगी द्या, मला त्रिजटेला बोलायचं. काय हरकत नाही म्हणले, उतरा. त्रिजटेला विचारलं, सांग त्रिजटे. रुदंती को भवा हशास्त्र निपाय जनो रुदंती नको भवा. लोमशांचं वाक्य फार गोडसं. लोमश सांगतात जाबालीला, मुनिश्री आई साहेब त्रिजटेला विचारित होत्या, रुदंती 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 को भवा, तू का रडत होती ग? हशाय पुटेषु अननेषु खळा यतोति हशाति कामाति जायो मीमं क्रतुपन्य हशास्तिताया नुब्धेति नादा भयन्ति तिजाया रुदन्ति यतो निको भवाना रुदन्ति यतो नको भवाना रुदन्ति यतो को भवाना. काय तुझा प्रकार आहे ग? तू रडते किती, हसते किती, काय प्रकार आहे? तुला काय माझी समजावा का रावणाची समजावा? सीतेनं सांगितलं, बाई त्रिजटेनं. त्रिजटा सीतेला आवजाव कधीच बोलली नाही, वाक्य कोरून ठेवा, कधीच बोलली नाही, कधीच बोलली नाही, कधीच बोलली नाही. कारण त्रिजटेनं सीतेच्या 4 चुका काढल्या होत्या. मला चक्रवेणाचं सांगायचं होतं पण ना देव टमाट्याला पाणी देताना गवत उपटायचा म्हणून इकडे सरकलो, नाही तर गरज नव्हतं बरं इतकं लांब सरकायची, काही गरज नव्हती. 4 चुका काढल्या त्या सीतेच्या. पहिली चूक काढली, तू ब्रह्मांड नायकाची पत्नी असताना खोटा महाराज तुला ओळखीता कसा नाही आला? रावण तो चुकीचा महाराज आहे. सीतेनं सांगितलं तो महाराज म्हणल्यावर खोटा कसा म्हणून? मग त्याच्या अंगावर जर भगवे कपडे असतील तर बाईला घेऊन जातो त्या अर्थी खोटा नाही का? भगव्याला बाईचा काय संबंध असा? हा, ज्याला दिसतच नाही त्यानं चष्म्याच्या दुकानात कशाला जायचं? ज्यानं लग्नच केलं नाही त्यानं लुगड्याच्या दुकानात कशाला जायचं? चुकीत का नाही काही गोष्टी? हे तुला कळालं नाही का? तू तर लक्ष्मी आहेस. अशा बऱ्यापैकी आणि उपचुका तर इतक्या काढ्यात. त्याच्यामुळं सीताई साहेब त्रिजटेच्या पुढं लवून राहत होत्या. इतकी भारदस्त वजनदार त्रिजटा होती. महाराज तिचं वजन सांगू किती होतं? पुढच्या अवतारातही सोबतच राहिली लग्नाच्या वेळेला. रावण मारल्याच्या नंतर विमानात बसून देताना प्रभू रामचंद्रासोबत सीताच होती आणि पुढच्या अवतारात शिशुपाळासोबत लग्न मोडल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याच्या रथात बसून देताना त्रिजटाच होती. फक्त नाव होतं सुजया. मागचं नाव त्रिजटा आणि पुढचं नाव सुजया. कधी कधी पुराण पाहायचं डोक्यात ठेवी जाणं, विडाला विडाला विडाला. पण सहज रागाच्या भरात सीतेने विचारलं, हे त्रिजटे, त्वं लंकेशाश्रितम ममं भक्ती फुटेषु हृदयस्थः. तू रावणाची आश्रित आहेस का भक्तीने माझी झालीस का तुझी भक्ती खोटी आहे? नेमकं काय? तिने सांगितलं, अगं 2 मिनिटं बाजूला चल, सगळं सांगते. बोला आता काय? झाडाच्या आडंगी घेतलं आणि त्रिजटेने विचारलं, सांग बाई काय येतं? सीताई साहेबांनी सांगितलं, त्रिजटे, मला विमानात राक्षसनी टाकत होत्या त्यावेळेला तू रडत होती आणि मी विमानात बसल्याच्या नंतर हसत होती, याचं कारण काय? तिनं सांगितलं, सीते, हे सीते, कधी कधी सखे म्हणायची. हे सखी म्हणजे मैत्रीण.
हे सीते, अगं माझा हा जो रावण आहे का आमचा, हा भयानक शक्तिशाली, हा भयानक मायावी आहे, हा भयानक कपटी आहे. हा कोणासाठी काय करील आतापर्यंत विधात्याला सुद्धा कळालेलं नाही. म्हणून राम मारणे रावणात ताकद नाही. पण डोकं कापून ठेवलं होतं अशी माझी पण शंका होती, खरोखरच रामाचं आहे का काय. आणि मग राम जर मृत्यू पावले असतील तर तुला विमानात घेऊन जात असताना बाहुबळ पडून तुला गांधर्य पद्धतीने विवाह लावण्याची पद्धत रावणाकडे आहे आणि तो करी. याच्याकरता मी रडत होते. मग तू हसली का? ऐक सीते, मला नंतर कळालं राम जिवंत येतं. सीता म्हणली, हा 62पणा कामाचा नाही ग. 5 मिनिटापूर्वी तुला कळतंय की राम खरंच गेले असतील का, तू रडती. आणि मी बसल्यावर 5च मिनिटात तुला कळते राम जिवंत आहे. काय तू देव आहेस का? ती म्हणली, मी देव नाही ग, पण हे विमान देव आहे, हे विमान देव आहे. ह्या विमानाची अशी खासियत आहे, या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्यावर विमान जळून जाते. आणि तू बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, याचा अर्थ राम जिवंत आहेत. सावकारे विमान कोणाकडे होतं माहिती आहे? रावणाकडे. आहे पृथ्वीवर एखादा देश तुपे असं विमान आणण्याची ताकद आहे का साने बुवा? नाही, कोणाकडे नाही 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 नाही. रावण किती विद्वान असेल कल्पना करा. असे 127 विद्वान त्याच्याकडे होते. तुम्हाला एकच विद्वान सांगितलं फक्त, तत्वकुंभ. एवढा समर्थ रावण, पण भिकारचोट होता हो, भिकारचोट, अतृप्त आत्मा. इथपर्यंत आलतो ना मी. रावण हा अतृप्त आत्मा होता, अतृप्त आत्मा, भिकारचोट होता, भिकारचोट होता. तुम्हाला एक सांगू का? 2 गोष्टी माणसाला झोपू देत नाहीत, एक दुखणं आणि एक दुसऱ्याचं न खपणं. 2 गोष्टी झोपू देत नाही. दात दुखायला झोप येते का? नाही. डोळा दुखायला, कान ठणकायला, पोट दुखायला, हातपाय दुखायला नाही. पण याला औषध आहे. डॉक्टर गोळी दिल्यावर आपली व्याधी जाऊ शकते. आजार माणसाला झोपू देत नाही एक, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला कधीच झोप येत नाही 2. असे 9 लोक होते. त्याच्यापैकी 1 नंबरचा हरामखोर होता कंस. विठाला विठाला पुराणातले नाव सांगतोय, पुराणातले. आता आपल्यात किती येतं? पहिले दगड उचलल्या विचू निघत होते, आता असेच बडवे सापडतील. विठाला विठाला. पाण्या हिरीवर पाणी भरण्यासाठी आल्या, इथपर्यंत आलतो आपण. मी लंकेचा राजा रावण आहे. एका बाईनं रावण म्हटल्याबरोबर त्याच्याकडे पाठ केली, कारण तिनं रावणाची महती ऐकली ती. एवढा मोठा रावण, विमान बाजूला सोडले आणि पायी या गावात यायला लागला. एवढा मोठा रावण, एवढा मोठा रावण. काय गरज असेल आपल्या राजाकडे? बाईनं रावणाकडे पाठ करून तोंड तिकडं आणि विचारलं. वाक्य फार गोड आहे पण वेगात सांगतो, वेळ होईल. महाराज लंकेश, आमच्या राजाकडे आपल्याला काय काम आहे? कशा करता आलात आपण? ए बाई, मला तुझ्या राजाकडनं जयपत्र घ्यायचंय. तिनं रिकामी घागरच उगरली रावणावर. रिकामी घागर होती, पाणी भरायला आणलेली घागरच उगारली, फेकून आणण्याची तयारी तिची. कोण बाई होती? सामान्य बाई, पाणी भरणारी. आणि गावात ओरडत सुटली, लंकेचा राजा रावण आलाय, आपल्या राजाला जयपत्र मागतो. गावातल्या सगळ्या महिला बाहेर आल्या, वयस्कर. कोणाच्या हातात काठी आहे, कोणाच्या हातात लाकूड आहे, कोणाच्या हातात गज आहे, कोणाच्या हातात खुरपं आहे, कोणाच्या हातात विळा आहे, कोणाच्या हातात काहीतरी आहे, आणि रावणाला युद्ध करण्यासाठी. रावण आश्चर्यचकित झाला. काय येडे आहेत का तुम्ही? तुमच्या खुरप्यानं, विळ्यानं, चाकूनं, यानं मी मरत असतो का? तुम्ही मालकांना पाठीमागं ठुलन पुढे कशा करता आलात? ऐक राजा, अगोदर आम्ही मरणार, याच्यानंतर आमचे मालक आहेत पाठीमागं, त्याच्यानंतर गावातली तरुण आहेत, आणि त्याच्यानंतर राजा मरणार. आम्ही मेल्याशिवाय आमच्या राजाला मरता येत नाही. राजाचे डोळेच भरून आले रावणाचे. अरे 127 सैन्य ज्याच्याकडे, महाराष्ट्राचा 9वा कोपरा जितका मोठा असतो एवढाच भूखंड ज्याच्याकडे,
पण त्या भूखंडात राहणारा राजा त्याच्या नगरीतली एक सामान्य बाई सुद्धा त्याच्यावर इतकं प्रेम करते, याच्याकरता हे तसाच पळत गेला, तसाच पळत गेला. पण महाराज ही चर्चा चक्रवेनाच्या कानावर गेली. काय गरज होती रावणानं एवढ्या मोठ्या माणसानं? काही समज नाही, एवढा मोठा माणूस आणि त्यानं असं करावं. एका माणसाची 1 कोटीची गाडी होती. गाडी अशी लावली, तो मंदिरात दर्शनाला आला. 1 कोटीची गाडी. आणि गरीबाचं पोरगं आलं आणि त्याच्या आरशात त्यानं चेहरा पाहिला. त्याच्या गाडीला ते आरशे असतात ना 2, ते साईड ग्लास. त्याच्या आरशात गरीबाच्या लेकरानं चेहरा पाहिला आणि सहज असा हात फिरिला केसावून. हे वापस गेलं आणि त्याच्या कानाखाली हाणली. तुला माहिती आहे का गाडी केवढ्याची आहे? 1 कोटीची गाडी आहे, तुझी लायकी आहे काय आरशात बघायची? हा हलकटपणा त्याचा तिथे कळाला. याला श्रीमंत म्हणायचं नाही. हे साखरेच्या पोत्यातले मुंगळे आहेत भडवे. साखर किती खावान संडासला किती बाऱ्या जावं अकलत नाही ना. अरे 1 कोटीची गाडी तुला ब्रह्मांडाच्या मालकानं दिली, नालायका. गरीबाच्या लेकरानं तुझ्या आरशात पाहिला असेल तर काय एवढं तुला दुःख वाटावं? काय एवढं दुःख वाटावं? उलट त्याच्याकडे बघून यानं हळहळ म्हणावं, देवा मी किती नशिबवान आहे रे, मी किती नशिबवान आहे. इकडे आरसा बघण्यासाठी घरी नाही आणि मला 1 कोटीची गाडी दिलीस. असं जितकं मनोगत गोड वागतो का त्याला श्रीमंत म्हणत असतात. हे अतृप्त आत्मे असते तो काहीतरी अतृप्त आत्मे. श्रीमंत कोणाला म्हणायचं माहिती आहे का? ज्याचा चांगला बंगला आहे, बापाची पित्र घालीत नाही, ते हरामखोराला श्रीमंत म्हणत असते. नुसत्या हातवी न उडवी काग. उष्ट्या हातानं कावळ्याला सुद्धा उडीलं नाही. त्याला माहिती आहे हे कंजर उडून गेला तर आपली भाकरी कमी होईल. इतके हलकट. आणि त्याला श्रीमंत म्हणत असतात का? कोणाला म्हणायचं श्रीमंत? गाडी 1 कोटीची घरी असावा आणि गरीबाच्या लेकीचं बाळांपण जवळ यावा. प्रसूती बाळांपण नाही कळायची काही लोकांना. डिलिव्हरी रात्रीचे 1:30 वाजावा आणि 1:30 वाजता बाईनं मालकाला सांगावं, मालक आपल्या बाईचं पोट दुखतंय आणि दवाखान्याला इगतपुरीला न्यावं लागतंय, नाशिकला न्यावं लागतंय, काय असेल मोठं शहर तालुक्याचं तिथं न्यावं लागतंय, पण वाहनाची सोय नाही. त्यानं सांगितलं वाहन आहे पण मोठ्या माणसाचं आहे, बघा प्रयत्न करून. रात्री ती व्यक्ती गेली. झोपड्यात राहणारी व्यक्ती होती. गावाच्या कडेला लहानचं झोपडं होतं आणि लेक आली ती बाळणपणाला. रात्री 2 वाजता पोट दुखतंय, बाळणपणाला न्यायचं दवाखान्यामध्ये. रात्री आले, दार वाजले. कोण? रामभाऊ आहे. लुंगी लावलेली होती, अंगात बनेल होती. काय काम रामभाऊ? मालक लेकराचं पोट दुखतंय, दवाखान्यात बाळंतपणासाठी न्यावं लागते. आता 1 कोटीची गाडी बसायला पण ड्रायव्हर हजर नव्हता, तो त्याच्या घरी झोपलेला. आणि बाळंतपणासाठी नेण्यासाठी उशीर थोडा करावा लागतो. तो श्रीमंत माणूस दाळे सावकार लुंगीवरच बनेलीवरच गाडीत बसला आणि गरीबाच्या लेकराला गाडीत बसिलं, दवाखान्यात नेलं, डिलिव्हरी नॉर्मल झाली, पुन्हा गाडीत बसिलं. ते बाळ, त्याची आई, त्या पोरीची माय, तिचा बाप त्या झोपड्यात आणून घातलं. पंढरपूरच्या 100 वाऱ्या केल्याचं पुण्य त्या श्रीमंताला मिळालं. याला श्रीमंत म्हणत असते तो, याला श्रीमंत म्हणत असते. आपल्या वैभवानं गरीबाला टोचणे हाणतात. हे राक्षस असतात, पांचट. हे राक्षस असतात, यांना श्रीमंत म्हणत नसतात. श्रीमंतीची व्याख्याच वेगळी असते महाराज. जो लोकांच्या कामी येत असतो का तो श्रीमंत असतो. लोकाच्या जीवावर जो मजा मारत असतो का त्याला सर्प म्हणत असतात. विठाला 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 विठाला. एक सोपी व्याख्या सांगू तुम्हाला, सोपी व्याख्या. रस्त्याने खड्डे असावा, पाऊस पडलेला असावा, पाऊस पडल्यामुळे ते रस्त्याचे खड्डे पाण्यानं भरलेले असावा आणि पाऊस पडल्यामुळे शेतातले काम करणारे लोक काम चलत नाही म्हणून घराकडे निघून येत असतात. मग कोणी मावल्या असतील, कोणी पुरुष असतील, कोणी लोकाच्या शेतातले मजूर असतील, कोणी घरच्या शेतातले मजूर असतील आणि घराकडे येत असताना 1-1.5 कोटीची गाडी त्या रस्त्यानं चालली आणि ड्रायव्हरनं सांगितलं, अरे मालकानं सांगितलं, अरे गाडी दमानं चलव, आपल्या टायरानं उडालेलं पाणी गरिबाच्या अंगावर जाऊ देऊ नकोस, आपल्या टायरनं उडालेलं पाणी गरिबाच्या अंगावर जाऊ देऊ नकोस. असा जो श्रीमंत विचार करतो त्याला जगाचा मालक विमानात फिरवतो, त्याला विमानात फिरवतो आणि आपल्या गाडीच्या टायरनं दुसऱ्याला भरितो, त्याला कालांतराने ग्रीस घालायला लावतो. कारण वरच्या इतका गुंड जगात मी पाहिलाच नाही. पंढरपुरातल्या मालका इतका गुंड अजून जन्मालाच आला नाही.
जन्मालाच आला नाही. माणसं इकडंच उड्या आणतात, तालुक्यात 1 नंबरचा मी गुंड आहे. अरे सुंबळ्या, तुला ज्यानं जन्माला घातलंय तो किती नंबरचा गुंड असेल याचा विचार कर ना. एक जण म्हणला जिल्ह्यात मी 1 नंबरचा चालू आहे. मग तू जर जिल्ह्यात 1 नंबरचा चालू असेल तर तुला जन्माला घालणारा किती नंबरचा चालू असेल याचा विचार कर ना. रावणासारख्या गुंडाला 2:18 आपटू दुपारी 2:18 आपटू ज्यानं आणलंय तो किती नंबरचा गुंडा असेल याचा विचार करा. त्याच्या नादीत लागू नका. तो राजाचा रंकाचा राव काय करेल काही सांगता येत तुका नाही. मने आले समर्थाच्या मना, तुका मने आले समर्थाच्या मना, तरी होय राणा रंक त्याचा, तरी होय राणा रंक त्याचा. तुका मने आले समर्थाचे मना, तुका मने आले समर्थाचे मना, तरी होय राणा रंक त्याचा, तरी होय राणा रंक त्याचा. माझ्या देहूतले मालक गोड सांगतात, तुका मने आले समर्थाच्या मना. या मोठ्यांच्या मनात आल्यावर काय करता येत नाही महाराज. अहो संध्याकाळी जेवायला नसणारा वारकरी संध्याकाळी जेवायला नव्हतं. संक्रांतीचं वाण विचारलं बायकोनं त्या वारकऱ्याला, मालक संक्रांतीचा पर्व काळ कधी आहे? 4:15 वाजल्यापासून तर दुपारच्या 2 वाजेपर्यंत. त्या बाईनं वाण द्यायला किती वाजता जावा? 4:30ला, सकाळच्या 4:30ला. अंधारात गेली. मुलांनी विचारलं, आई इतक्या अंधारात का गेली? गेले रे बाळा. आई खरं सांग ना, सगळ्या बायका उजाड्यावर गेल्या ग. 2 वाजता वाण द्यायचा कार्यक्रम होता, 4:15 ते 2. मग तू दुपारी का नाही गेली? नटून सजून सगळ्या बायका वाण द्यायला मंदिरात गेल्या, तो अंधारात का गेली? पोराला पोटशी धरलं आणि सांगितलं, बाळा सगळ्या बायकाच्या अंगावर साड्या चांगल्या होत्या, याच्याकरता त्या उजाड्यावर गेल्या. माझी साडी 4 जागेवर फाटकी होती, याच्याकरता मी अंधारात गेले. म्हणून मी अंधारात गेले. काय परिस्थिती असेल हो त्या वारकऱ्याच्या बायकोची, किती परिस्थिती असेल. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. सुदामदेव. पुढे काय झालं माहिती आहे? गाव सोन्याचं दिलं. एकेकाळी संक्रांतीला वाण देण्यासाठी साडी फाटकी, आणि त्याच व्यक्तीचं गाव सोन्याचं. सुदाम ब्राह्मण दुःखी दरिद्र पिढीला, सुदाम ब्राह्मण दुःखी दरिद्र पिढीला, पुष्पफुले घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला. पुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटीला गेला. शुद्ध बाबाचे खोडीला गाव सोन्याचा दिला गा. गावामध्ये कोणी गाव सोन्याचा दिला गा. विठोबाचा धर्म गावो त्याचे करणी लक्ष लावो. विठोबाचा धर्म गावो त्याचे करणी लक्ष लावो. काय करता येत नाही त्या मालकाला. संध्याकाळी जेवायला नाही, गाव सोन्याचं दिलंय, हे सगळं करता येते. म्हणून आपण माणूस म्हणून जगलो पाहिजे. आपलं कोण्या दिवशी वाजील, कोण्या दिवशी बरं करील, कोण्या दिवशी फाडील, कोण्या दिवशी शिवील, हे सगळं त्याच्या हातात आहे. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. तुम्हाला एक सांगू का, हे रोड चांगला झाल्यामुळं येता आलं, नाही तर रात्री येऊन इथं कुठंतरी झोपावं लागलं असतं, तो कीर्तन करता आलं असतं. 4:28 आंघोळ केली, गाडीत बसलो, इथं आलोत. आता लगेच वापस जाऊन 4 झरीला संध्याकाळचं कीर्तन आहे 8 ते 10. हे मोठेपणानं तुम्हाला सांगतोय. पण संध्याकाळचं कीर्तन होऊ द्यायचंय का न होऊ द्यायचंय, का सिन्नरच्या अलीकडंच अटॅक आणून गिरगावचा बाळू मारायचा आहे, हे कोणाच्या हातात आहे माहिती आहे? वरच्याच्या. म्हणून आपण इंचू बाहेर पडल्यासारखं तरतर केलं नाही पाहिजे. ही सगळी सत्ता त्याची आहे, सगळी सत्ता त्याची. आपण हिशाबत जगलं पाहिजे थोडंसं. चुका होत असतील माणसाच्या जीवनात, होत जाऊ, पण लोणचा इतकी चूक झाली पाहिजे.
जेवताना लोणचं किती घेतो आपण थोडंसं, पण चुका जर आपण भाजी इतक्या करत असेल तर त्याला मान्य नसतील त्या चुका. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. चला, रावण परत गेला राज्यातल्या लोकांची निष्ठा पाहिल्याच्या नंतर. परत गेला. पण कालांतराने चक्रवेन नावाच्या राजाच्या लक्षात आलं, काय गरज होती एवढा मोठा रावण आपल्याकडं भिकारचोटपणानं जयपत्र मागण्यासाठी आला. आपण रावणाची मजा दाखवू. आणि चक्रवेन राजा रावणाच्या नगरीत पोचले. त्या दिवशी रावणाच्या घरी श्राद्धाचा कार्यक्रम होता. आज कसं श्राद्ध आहे, असा श्राद्धाचा कार्यक्रम होता. आणि काही लोक तर्पणविधी करत होते. तर्पणविधी हा 3 दिवसाचा असतो. दक्षिणेकडे तोंड करून करावा लागतो. त्यासाठी विद्वान लोक लागतात. तशी मंत्रोच्चार आले पाहिजे, तसे वेदाचा अभ्यास असला पाहिजे, कर्मकांडाचा अभ्यास असावा. अशा लोकांच्या हाताने तर्पणविधी करायचा. तो करणारा सुद्धा लायक संपन्न असला पाहिजे. म्हणजे ज्याला करायचं आहे का त्याला सुद्धा त्याच्या पितृलोकावर श्रद्धा असली पाहिजे. नाही तर काही लोक असे असतात, महाराज मोठाल्या देवाची नाव घ्या आणि पूजा लवकर आटपा. असे सुद्धा पांचट भेटतात ना आम्हाला. खूप पांचट आहे. उरकान महाराज भोयटे आऊत हानानं, उभाट्या हाणू नकानं, असे पण नालायक भेटतात ना. तरातराचे लोक असतात, काही विषय नाही त्याला. तर्पण विधी चालू 3 दिवसाचा विधी आहे. आणि पहिल्याच दिवशी चक्रवेन नावाचा राजा समुद्राच्या वाळवंटात आपलं रावट्या ठोकल्या. 127 त्याचं सैन्य आहे. आणि त्यानं पत्र पाठिलं, लंकेश राजाधिराज महाराज रावण महाराज, मी चक्रवेन नावाचा राजा आहे आणि मला जयपत्र पाहिजे. जयपत्र म्हणजे रावणानं लिहून द्यायचं, मी तुला भेलो. रावणानं काय लिहून द्यायचं, राजा चक्रवेन मी तुम्हाला भिलोय, मी तुम्हाला शरण आलोय. असं कसं शक्य आहे बरं. 127 सैन्य, त्याच्याकडे लाखानं हत्ती होते. हत्ती. रावणाची श्रीमंती सांगू, त्याची एक चौकट टिकल्यावर त्याच्या विरोधात कोण्या आमदाराची मायवेली फॉर्म भरायची. रावणाची एक चौकट इकल्याच्या नंतर भारतात आमदारच नाही त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. एक चौकट अशा 7 कोटी चौकटी होत्या त्याच्याकडे, सगळ्या सोन्याच्या. एका चौकटीचं वजन होतं 22.5 क्विंटल. ह्या लाकडाच्या नव्हत्या, ह्या दगडाच्या नव्हत्या, ह्या लोखंडाच्या नव्हत्या, ह्या प्युअर सोन्याच्या होत्या. ते पण सोनं जाबुनंद नावाचं सोनं होतं. अमावस्याच्या दिवशी त्याचा प्रकाश पडतोय असं सोनं होतं ते. आपण वापरतोय नाही. जाबुनंद सोनं आपल्याला सापडेल का, नाही सापडू शकत. अगा यज्जायते निशिकाले भास्करो तेजो कांती य दिवाकरो प्रकाशा हेमम जाबुनंदेशु. हा शास्त्राचा पुरावा आहे. सोन्याचे दुकानदार इथंच आहेत. त्यांनी मान्य केलं म्हणजे आपल्याला मान्य करावंच लागेल. हे सोनं आपल्याकडनं, असं सोनं 22.5 क्विंटलाची एक चौकट. काय ताकद असेल महाराज. आणि एवढ्या राजाला चक्रवेन जयपत्र मागतात. पण ताकद सांगू, काही माणसं श्रीमंत नव्हते पण निष्ठावान होते. आणि निष्ठावंताची ताकद वेगळी असती, लक्षात घ्या. फुटीरवाद्याची ताकद नसती, उड्या हाणणाराची ताकद नसती. निष्ठावंताची ताकदच असती. त्या ताकदीचा जोम कळत नसतो. महाराज निष्ठेनं जगाचा बाप बांधता येतो. धरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर. भक्तीची ताकद. लाख्या नावाचा कोल्हाटी होऊन गेला एक. लाख्या नावाचा कोल्हाटी. कोल्हाट्याचं कुळ तर कळतं ना तुम्हाला ऐकल्याबरोबर. कोल्हाटी काय कुळ असते. कोल्हाट्याच्या कुळातला एक लाखा नावाचा व्यक्ती ढोल वाजवायचा काम होता. तो मंदिरामध्ये ढोल वाजवायचा आणि मग त्याच्या पोटासाठी ढोल वाजविता. म्हणून पंढरपुरातल्या मालकानं त्याच्यासाठी लाख्या कोल्हाट्याचा ढोलपिटी. तर लाख्या कोल्हाट्याचा ढोल घेत असताना ब्रह्मांडाच्या मालकानं ढोल घेतला आणि ते टिपरे घेत असताना लाख्या कोल्हाट्यानं हात धरला. महाराज रावण ज्याला आपटून मारता येतो त्याला लाख्या कोल्हाट्याचा हात तोडायला, हात झटकायला किती वेळ लागला असता. ज्याला 12 गाव अग्नी खाता येतोय त्याला लाख्या कोल्हाट्याचा हात सोडायला काय टाईम लागला असता. पण हात नाही सोडता आला. देव झटके मारित होता पण लाखा हात सोडत नव्हता. शेवटी लाख्या नावाच्या कोल्हाट्याने देवाच्या पायाला हात लावला. तर भगवान म्हणले हात सोडित नाही पाया का पडतो. कारण ऐका म्हणे, कारण ऐका. मी ज्याचा रागाने हात दाबला त्याचा हातच ठुत नाही. कोण म्हणतोय, लाख्या कोल्हाटी. कारण लाख्या कोल्हाट्याची बायको वाघाला भेट नव्हती. स्वयंपाक करायला बसली, पाल दिलेलं होतं, पोरगं झालं आणि पोरगं झोळणीत पारात झोपलं. आता पालात राहणाऱ्याला पाळणा असतो का. झोळणी बांधलेली लुगड्याची,
साडीची, त्याच्यात पोरगं झोपलं आणि पुढं पालाच्या पुढं स्वयंपाक करत होती आणि वाघाच्या लक्षात आलं ही स्वयंपाक पुढं तोंड करून करायली, पाठीमागून उडी हाणून हिचं पोरगं खावा. वाघानं मागून उडी हाणणं, मांडी खालचा भाला फेकणं, जाग्यावर वाघ मारला. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी म्हणायचे तिनं 10-12 वाघ मारले. मग ज्याची बायको वाघाला भेट नव्हती तिचा नवरा ममुले असेल का? तिचा नवरा मुरमुरे असेल का? ज्याची बायको वाघाला भेट नाही त्यावर तो लाख्या कोलाटी काय असेल? त्यानं सांगितलं मालक मी रागानं ज्याचा हात दाबला त्याचा हात टिपऱ्यासारखा मोडून टाकला, पण 5 मिनिटापासून हात दाबतो तुमचा हात मोडत नाही, त्यावरती तुम्ही माणूस नाहीत राव. देवानं रूप प्रगट केलं. मला एकच सांगायचा मुद्दा, अहो लाख्या कोलाटी सामान्य माणूस एवढी शक्ती जगाच्या मालकाच्या असताना त्यानं धरलेला हात सोडता येत नाही, ही भक्तीची ताकद आहे. देव फक्त भक्तीनं बांधला जातो. हा कोणाच्या ऋणात फक्त भक्तीचंच ऋण असं आहे की ते त्याला बांधू शकते. चला मग निष्ठेचं जे ऋण आहे, सात्विकपणाचं ऋण आहे, भाव आहे, शुद्धता आहे, याला ही सगळ्या लोकांना ते नाडून टाकत असते. 127 सैन्य असणारा पत्र पाठिलं, मला जयपत्र लिहून द्या. रावणानं सांगितलं तुम्हाला परवाला मिळेल, 3 दिवसाच्या नंतर 4थ्या दिवशी तुम्हाला जयपत्र मिळेल, कारण 3 दिवस तर्पणविधी होता. पण चक्रवेन राजा शांत नाही बसला. चक्रवेन राजानं काय केलं माहिती आहे? समुद्राची जी बारीक बारीक वाळू होती अशी 2-4 टोपले जमा केली, वडाची पानं तोडले, वडाच्या पानाचा चिक त्याच्यात टाकला, वाळू वलसर केली आणि वाळूची चिक लंका तयार केली. किती मोठी तयार केली? छोटीशी लंका. त्याच्यात तट तयार केला, प्रधानाचं घर तयार केलं, प्याद्याचं घर तयार केलं, गुमास्त्याचं घर तयार केलं, स्तुतिपाठकाचं घर केलं, मंत्र्याचं केलं, महामंत्र्याचं केलं, सुमंत्र्याचं केलं, रावणाचं केलं, प्रस्थाचं केलं. ही सगळी घरं छोटी छोटी, आपण जे गायवाडा करत होतो का दिवाळीच्या वेळेला, तशी सुंदरशी लंका तयार केली. आणि ही लंका तयार केल्याच्या नंतर वाळूची तयार केलेली छोटीशी लंका, बरं फार छोटीशी, 10 बाय 10च्या एका जागेत केली असेल, तर त्याच्या पूर्वेकडच्या दिशेला असं त्यानं बोट लावल्याबरोबर त्या भिंतीचं पडल्याबरोबर रावणाच्या खऱ्या लंकेतली भिंत पडली. आणि तर्पणविधी चालू होता दक्षिणेतून. याला वो सवृत्तेषु दादिद पिंडोत्रपणाः नारायणो नागबली आप्तेष्टि त्रिपंडी काल सर्प शांतिरस्ततेव च मुच्यतेरा यति तिलाग्रो जवाग्रो भयजायतः रक्तचंदनं समर्पयामि आरक्तपुष्पाति भयोस्थितः यज्जायोत सर्वांगुष्टादि स्नान भयो यत चंदनो भयस्थितो पितरोर शांतिरो गुडा शर्करा कागो हिरण्यो भयजायतिर्मुग्धेर सुता. अशी ती मंत्रोच्चार चालू होता गोडसा. मला आता येत नाही, मी 27 वर्षापूर्वी करीत होतो, आता नाही. पण ते मेमरी कार्डात डाटा आहे ना, कार्ड चांगलं आहे म्हणून तो मोबाईल साधा वापरितो. विडाला 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 पूजा चालू आणि पूर्वेकडची भिंत थाड दिशी पडली. रावणाने गुप्तचरांना सांगितलं रे काय पडलं? काय नाही म्हणे, वारं नाही, काय नाही, धरणीकंप नाही, भिंत पडली. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय, अभंगाच्या बाजूला जाणार नाही, एक लक्षात ठेवा. तुटला आयुष्याचा दोरा. रावण म्हणे काही नैसर्गिक आपत्ती नाही, भिंत पडली कस काय? शोध घ्या. शोध घेतला तर चक्रवेन नावाचा राजा समुद्राच्या वाळवंटामध्ये एक छोटीशी लंका केली. पूर्वेकडच्या भिंतीला तटाला म्हणजे कंपाऊंडला हात लावल्याबरोबर आपलं कंपाऊंड पडते. प्रस्थ नावाचा प्रधान रावणाचा हुशार होता. 16 प्रधान होते रावणाकडे. प्रस्थ इतका शक्तिशाली होता, यानं जोरात जांभळी दिल्यावर यमाचं धोतर सुटत होतं. एवढा प्रस्थ नावाचा प्रधान होता. रामायणात बघा, लक्षात येईल तुमच्या. त्यानं सांगितलं मालक एक काम करा, आता चक्रवेन नावाचा राजा लाकडं जमा करायला आहे. प्रस्थाचं घर पाडलं, पूर्वेकडची भिंत पाडली आणि आता काडी कचरा जमा करून तो ह्या लंकेवर टाकायला. त्यानं फुकून दिली की आपली खरी लंका जळती. त्यानं ही लंका उचलून समुद्रात टाकली की आपली खरी लंका समुद्रात पडती. रावणानं तर्पणविधी थांबवला आणि समुद्राच्या वाळवंटामध्ये 127 सैन्य असलेल्या चक्रवेन नावाच्या राजाच्या पुढे रावण गुडघे टेकून बसला. गुडघे टेकून बसला. पुढच्या व्यक्तीला गुडघे टेकून बसवणारी भारतामध्ये फक्त 13 राजे झाले. 13. याच्यापैकी एक चक्रवेन नावाचा राजा आणि एक शंभूराजे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र शंभूराजे यांनी सुद्धा एका राजाला गुडघे टेकून बसायला लावलं. 13पैकी 2 सांगितले, बाकीचे घरी गेल्यावर पहा सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर ॲक्शन येत असतं. विठाला विठाला हे 13च कोणापुढे वाकत नव्हते. बाकी 13च्या नंतर न वाकणारा राजाच पाहिला नाही. वाकावंच लागतं. असा जरी नाही वाकला तर प्रचाराच्या काळात वाकावं लागतं. ज्याचं गुलूपशार झालं त्याच्या पण पाया पडावं लागतं. तो काळच तसा असतो. हे 13 पडत नव्हते अद्याप. नाही म्हणजे नाहीच पडले कोणाच्या पाया. राजा रावणानं गुडघे टेकले, जयपत्र लिहून दिलं, मी तुम्हाला शरण आलो. चक्रवेनानं जयपत्र चुरगाळून रावणाकडे फेकून दिलं. रावणा, तुझी मस्ती जिरविण्यासाठी आलतो. मला तुझी लंका तमाम संपत्ती उभ्याहा हे मत्र भयस्थिता लघुशंका असततेवच. मी तुझ्या संपत्तीकडे बघून लघुशंका सुद्धा करू शकत नाही. पण तू अल्पसंतुष्ट आहेस, तू अतृप्त आत्मा आहेस. एवढा मोठा श्रीमंत असताना तू एका सामान्य गरीब राजाला त्रास देतोस. हे तुला कळवण्यासाठी, तुझी जागा दाखवण्यासाठी इथपर्यंत आलतो. रावण एकच म्हणला, चक्रवेन महाराज मला भाऊ या नात्यानं माफ केलं. ते तुला भाऊ घेऊ काय मानित नाही म्हणे, फक्त माफ केलं इतकं लक्षात ठेव. तुझ्यासारख्या नालायकाला भाऊ कशाला म्हणू. तुला 80,000 बायका असताना दुसऱ्याची बाई नेतो, तुला भाऊ म्हणत असते तो कुठं. ते चक्रवेन होता, तुला कशाला भाऊ मानू. राजानं विचारलं रावणानं, चक्रवेन महाराज एक बोलू का तुम्हाला. तुम्ही मातुड्याची लंका केल्यावर पाण्यात टाकल्यावर आमची खरी लंका पडती. तुम्ही वाळूची मातीची लंका केल्यावर तिला बोट मारल्यावर आमची लंका पडती. तुम्ही इथं काळी कचरा टाकल्यावर ही जळाल्यावर ती जळती. ही ताकद तुम्हाला कशाने तयार झाली. चक्रवेनाचं वाक्य ऐका. हा राजा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला राजा होता. चक्रवेन राजा हा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला, म्हणजे दशरथ अज राजाच्या काळातला. अज हा प्रभू रामचंद्राचे आजोबा होते, त्यांच्या काळातला राजा होता. आणि चक्रवेनानं सांगितलं, लंकेश ऐका, मला एक छोटासा भूखंड आहे. त्या भूखंडात जितकी गहू ज्वारी मका बाजरी निघती त्याच्यावर माझा उदरनिर्वाह, माझ्या संसाराचा, माझ्या लेकराबाळाचा उदरनिर्वाह चालतो. आणि माझ्या राज्यातला जो कर जमा होतो त्या करावर मी माझं राज्य सांभाळतो. राज्याच्या करातला एक फुटकी कवडी सुद्धा मी आतापर्यंत पोटात टाकलेली नाही. म्हणून पृथ्वीची माझ्यावर कृपा झाली. मी जे बोललं ते होत राहते. अशी कृपा होणारी ठराविक राजे. द्वापारयुगात एक राजा होऊन गेला, त्या राजाचं नाव होतं धर्मराजा. याच्याही रथाची चाकं घासू नये म्हणून पृथ्वी त्याचा रथ आधार झेलीत होती. महाराज, प्रजेची संपत्ती प्रजेसाठी खर्चायची, जनतेची संपत्ती जनतेसाठी खर्चायची, त्याला राजा म्हणतात. जनतेच्या संपत्तीवर मजा मारतो त्याला रावण म्हणतात. महाराज, काय राजा असेल तो. पृथ्वीची ज्याच्यावर कृपा झाली त्यानं जे हातात धराव ते चुरगाळतंय सावकार. इतकी ज्याची निष्ठा आहे तो चक्रवेन राजासुद्धा आज जिवंत नाही. कारण त्याला सुद्धा थांबता आलं नाही. का? कारण मालकांचा पहिल्या कडव्यातला पुरावा आहे. तुटला आयुष्याचा दोरा, 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 तुटला आयुष्याचा
चक्रवेन राजा. कल्पना करा सज्जनांनो, एवढा मोठा चक्रवेन राजा रावणाला गुडघे टेकायला लावतो, त्याला जर थांबता येत नसेल तर त्र्यंबकराव गेले हे आपल्याला निमूटपणे मान्य करावं लागेल. अजून एक पुरावा सांगतो. काय लेकरू झालो एका माणसाला, इतकं सात्विक लेकरू, इतकं सात्विक लेकरू की त्या लेकराचा सात्विकपणा मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं. लेकरा अशी होत जावा. लेकरू जन्माला आलं, काय भाग्यवान लेकरू होतं ते. आयुष्य तर फारसं मला नाहीये, कारण तुम्हाला जेवढं आहे तेवढंच मलाही असेल. ते पण कोण्या दिवशी मरेल हेही सांगता येणार नाही गिरगावकराला. पण मला जेवढं आयुष्य आहे त्या आयुष्यात मी रात्रंदिवस जरी त्या लेकराचं वर्णन केलं तरी त्याचं वर्णन संपत नाही. ते लेकरू इतका अधिकारी होतं, कारण त्याला झाल्या झाल्या आंघोळ घालायला पंढरपुरातला बाप होता. झाल्या झाल्या पंढरपुरातल्या जगाच्या बापानं त्याला आंघोळ घातली. विश्वाच्या बापानं साडी नेसून आंघोळ घातली. त्याला साडी नेसलेली होती, साडी नेसलेली होती. रोज त्या लेकराची टाळूमा खायची पंढरपुरातल्या मालकानं. कोणाच्या रूपात? बाईच्या रूपात. 27 दिवस बाई झाला हो मालक, 27 दिवस टाळूमा खायची, स्नान घालायचं. झोळणी अशी टांगलेली होती झोपड्यात. पंढरीतल्या मालकानं त्याला अशी अंगाई गाची, झोका द्यायचा, झोका द्यायचा. 27व्या दिवशी मालक निघून गेले. 28व्या दिवशी मुलाचे बाबा बाहेरून आले. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. मुलाचे बाबा बाहेरून आले. बाईच्या डोळ्यातून पाणी येत होतं, मालकिनीच्या पत्नीच्या. धनी धनी शब्द वापरला. काय भारदस्त मावल्या होत्या हो. काय आदरानं नवऱ्याला बोलायच्या. काय ती वाणी होती. फार मोठं प्रभुत्व होतं. धनी काय ग, आपल्याला बाळ झालंय, पाहतोय मी. मालक एक सांगू का? वाचत नाही हो आवाज, थोडासा वाढवा. गोडे साऊंड सिस्टीम छान, पक्वादाला पण वाढवा. धनी आपलं बाळ वाचत नाही हो. का ग? आज सकाळपासून वक्षस्थळातलं दूध संपलंय. इतक्या दिवस होतं मालक. काय दुधाची मायविली आटायला? का नाही दूध आटलं 27 दिवस? कारण तो जगाचा बापच तिथं होता. याच्याकरता वक्षस्थळातलं दूध आटलं नाही. आज मात्र तो निघून गेला, आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं. 4 वाजलेली होती संध्याकाळची. सकाळपासून लेकराच्या पोटात एक थेंबभर दूध नव्हतं. अंगावरची त्वचा वृक्ष पडू लागली, मुठी वळलेल्या होत्या. काय करावं? मांडीवर निचष्टीत पडलेले, डोळी बंद झालेली आहेत. कुठंतरी कधीतरी थोडंसं पोट हालतंय. सगळं बंद झाले, इंद्रियाच्या प्रक्रिया पूर्ण बंद झाल्या. रडत होती, ढास 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 रडत होती. मालक जवळ आले आणि सांगितलं, सोयरा, बायकोचं नाव होतं सोयरा. जी मालक, का रडतेस? का रडतेस? मालक, काय 27 दिवस खेळत होतं, बागडत होतं. काय जिभेच्या चुटक्या वाजायचं, काय बघायचं, काय हातपाय हलवायचं. सोयरा, आपण पंढरीतल्या मालकाला पोरग दे म्हणून नारळ फोडलं नाही. त्यानं मनानं दिलं, आपण त्याला मागितलं नाही. त्यानं मनानं दिलंय, त्याच्या मनानं घेऊन जाईल. तू कशाला काळजी करते? आपली काय सत्ता आहे? त्यानं दिलं ना. 27 दिवस आपलं होतं, 28व्या दिवशी आपलं नाही. तू कशाला काळजी करते? ठीक आहे मालक. बाई होती ती, फार अधिकारी मावली होती. सोयराबाईचा भक्तीचं टोक मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नसेल अशी मावली होती. कारण अधिकार किती होता सांगू?
तुम्ही गावरान तुपातला नैवेद्य करा आणि सोन्याच्या ताटात. आमच्या सावकाराकडून तुम्ही सोन्याच्या प्लेट विकत घ्या. दुकानातनं सोन्याची प्लेट विकत घ्या आणि गावरान तुपातला नैवेद्य त्या प्लेटमध्ये ठेवा आणि देवापुढे ठेवा. देव खाईल का सावकार? खाईल का? एक द्वादशी आली महाराज, वासुदेव द्वादशी आली एक. ती द्वादश होती. सोमवारच्या नंतर दुसरा दिवस कोणता आहे? तू सोमवारच्या नंतर वार कोणता? मंगळवार. वा, हुशार माणसं. एकादशी सोमवारची होती. द्वादशी कोण्या दिवशी येणार? मंगळवारी. सोमवारची एकादशी होती. गिरगावच्या बाळूनं सांगायचं म्हणून तुम्ही ऐकायचं नाही. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. ती एकादशी सोमवारची होती. गाथा सांगतोय. आणि त्या दिवशी 5 वाजता पंढरपुरात विमान उतरले. त्या विमानातून देवादिदेव भगवान शिवशंकर उतरले. 33 कोटी देवाचा राजा इंद्र पकवाज घेऊन उतरला. भूषण बुवा, पकवाद हे वाद्य इंद्राचं आहे. आरक्षित केलं भगवान शिवशंकराने. इंद्रासारखा पकवाद कोणाला वाजता येत नव्हता. इंद्रही उतरला. नारद उतरले, तुंबर उतरले, साम म्हणजे शंकर उतरले. ब्रह्मदेव सावित्री आदी करून सर्वजण आले. विटेवरच्या मालकाला भेटले आणि मालकाला सांगितलं आज एकादशीचा जागर चोखोबराच्या घरी करायचा आहे. बोरीच्या झाडाखाली जागर केला तुळशी वृंदावनापाशी. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व देवता जेवल्या. विटेवरच्या मालकाला आणि मालकिनीला पात्र टाकलं. दोघंजण बसले जेवायला. जेवायला पात्र भरून घेतलं. विटेवरच्या मालकानं सांगितलं चोखा ये जेवायला. नको बोलले देवा, मी शूद्र आहे, नकोय तुमच्याकडे. देवानं सांगितलं चोखा पुढची द्वादशी येईपर्यंत पाणी पण पिणार नाही. तू जर माझ्यासोबत नाही बसलास तर. बसावं लागलं. महाराज आईसाहेब हुशार होत्या. रुक्मिणी आईसाहेब. आईसाहेबाच्या लक्षात आलं एका मांडीला चोखोबा घेतलेत आणि दुसऱ्या मांडीला सोयराबाई घेतील. आपलं पुण्य मध नदीला जाईल म्हणून आईसाहेब उठल्या आणि सोयराबाईचा हात धरला आणि सोयराबाईला बाजूला बसवलं. सोयराबाईला झालेलं पोरगं किती हुशार होतं सांगू तुम्हाला, किती विद्वान होतं. त्या पोराचं नाव होतं कर्ममेळा. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं मी चोखोबाला मांडीला घेतलं तर हिनं सोयराबाईला मांडीला घेतलंय. आता कर्ममेळ्याला जर हिनं घेतलं तर आपलं पुण्य नदीला जातंय. जगाच्या मालकानं कर्ममेळ्याला धरलं आणि मांडीवर घेतलं. कर्ममेळा मांडीवरी. आणि ताटातला दही आणि भात द्वादशीच्या दिवशी पहिला 5 बोटात धरला आणि कर्ममेळाच्या तोंडात घातला. आणि कर्ममेळाच्या जिभेनं ओठानी उष्टे झालेले बोट पुन्हा भातात घातले आणि स्वतःच्या तोंडात घातले. इतकी पुण्यवान सोयराबाईसारखी बाई असेल कोणी? एक जण म्हणला महाराज तुम्ही काय बोलता, तुमच्या गोळ्या संपल्यात. एका शूद्राचं पोरग देवानं दही भात स्वतः त्याच्या हातात घ्यावा आणि कर्ममेळ्याच्या तोंडात घालावं आणि त्याचे उष्टे बोट आपल्या तोंडात घालावं, काय बोलता तुम्ही? त्याला म्हणलं नालाय का, गिरगावचा बाळू सांगतो म्हणून ऐकायचं नाही. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात. 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 देवी पंढरीनाथ त्याचे सवे. देवी पंढरीनाथ त्याचे सवे. देवी पंढरीनाथ त्याचे सवे. मी सांगतो म्हणून ऐकायचं. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणचे मालक सांगतात एका जनार्दनी आईची चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. येईल का आपल्या घरी जेवायला? त्या पोराला मांडीवर घेतलं. हे पोरग लहान असताना याच्या आईचं दूध संपलंय. चोखोबारा सांगतात सोयरा दिलंय त्यानं नेईल ते, कशाला काळजी करते. पोट थोडंसं हालत होतं. बाईनं सांगितलं धनी एक बोलू. काय ग?
गेल्या 27 दिवसापासून अंगा खांद्यावर खेळवले. तुमचा पिंड याच्यात आहे. जाता जाता तुमचा हात लागू द्यायला आणि बायकोच्या मांडीवरचं स्वतःच्या हातावर घेतलं. लुळूपुळू झालेलं होतं, पांढरं शुभ्र पडलेलं होतं, डोळे बंद झालेली होती, मुठी विळून गेलत्या, पाय तिरळून गेलते. खांद्यावर टाकलं. किती दिवसाचं? 28 दिवसाचं पोरग खांद्यावर टाकलं आणि पाठीवून हात फिरिला. देवा, कशाला आमचा अपमान केलास रे? कोण मागितलं होतं रे तुला? तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. कोण मागितलं होतं तुला? कशाला दिलंस? चाहूल काय झाली माहिती आहे महाराज? खांद्यावर मुलगा टाकल्याबरोबर त्याचं तोंड चोखोबरायच्या कानापाशी गेलं आणि मरायला टेकलेल्या पोराची ओठ कानाला लागल्याबरोबर विठ्ठल विठ्ठल नाव निघत होतं. विठ्ठल विठ्ठल नाव. हे 28व्या दिवशी नाही, झालं त्याच वेळेला. उपजताची कर्म मेळा, उपजताची कर्म मेळा, कर्म मेळा, उपजताची कर्म मेळा. वाचे विठ्ठल सावळा, 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 वाचे विठ्ठल सावळा. उपजताची कर्म मेळान वाचे विठ्ठल सावळा. झाल्याच श्री विठ्ठलाचं नाव ओठावर होतं महाराज. काय लेकरू असलो, काय लेकरू. असे ठराविक लेकरं झाले. ठराविक. नामदेवरायाला पुत्र झाला. बारशाल पंढरीतले मालक आले. बारशाल विठू बारशाशी आला. बारशाल मालक आले. आईसाहेब आल्या. काय ते कुंची टोपरं, ते दागिने सगळे घेऊन आले मालक बारशासाठी. आता बारशाच्या दिवशी नाव ठेवायचं असतंय. नाव उभे राहिले. मग सगळे असे बसले. नाव काय ठेवायचं, नाव काय ठेवायचं. आता नाव ठेवायला आंटीला मान असतोय. आमच्या आंटी ठुत्या, तिला कवडीची अक्कल नाही, तिला नाव ठेवता येत असतं वय. हा, लग्न झाल्या सासू हाकलून दिली. हा, हिच्या अंगावर झोपीत भिताड पडन आणि हिच्या हाताने नाव ठेवता असते तोय पानचेटबाईच्या हातानं. नामदेवराय पुत्र झाला. देव बारशाला आले. म्हणले नाव काय ठेवायचं? नामदेवराय म्हणले कोणाला सांगावं? मग जनाबाईला सांगितलं. तर जणी म्हणे नामदेवा, नाव नारायण ठेव. आईसाहेबांनी विचारलं पंढरीतल्या रुक्मिणी आईसाहेबांनी, जना जी माय जी तू नामदेवरायच्या मुलाचं नाव नारायण ठेवायला मोठ्या आग्रहानं सांगितलं. कशाच्या ताकदीवर? मी रोज आंघोळ घालते, रोज आंघोळ घालते आणि अंगाई गाते. पण मी अंगाई गात असताना माझ्या अंगाईला स्वर नामस्मरणाचा येतोय. हो, वृत्ती नारायण झालेली आहे म्हणून नारायण नाव ठेवा. काय लेकरं असतील हो. भक्त प्रल्हादाचं नाव प्रल्हादच का? परा पश्यंती मध्यमा वैखरी. परा नावाच्या वाणीने विटेवरच्या मालकाचं चिंतन करीत होता म्हणून प्रल्हाद नाव ठेवला. नाव राजाचं परीक्षितीच का ठेवलं? पोटात ओळखिलं, पोटात ज्यानं रक्षण केलंय ते बाहेर आल्यावर ओळखलं माझं संरक्षण करणारा हाच आहे. पारख केली, पारख करण्यात त्या परीक्षेत परिपूर्ण झाला. इति नाम परीक्षिती. यायचे नावही कामात, कामही गोड. आपले नाव तळ्यानं आणि काम मळ्यानं. मेळ नसतो ना आपल्या नावायचा काही हिसाबच नाही ना. कोणीकडे नाव सुटत देत आपला मेळच नाही. खांद्यावर टाकलं. विठ्ठल विठ्ठल म्हणत होतं. माईकडे देऊन टाकलं पोरग. झोपड्याच्या बाहेर आले, पंढरीकडे तोंड केलं. सांगितलं देवा कशाला अपमान करतोस रे? अरे नास्तिक जन्माला आला असतं तर दगड जन्माला आला म्हणून फेकून दिला असतं. पण तुझा वारकरी आमच्या पोटाला आलाय रे. कशा करता मारतोस त्याला? कशा करता मारतोस? देवा, माझ्या बाबांनी रानोबानी तुझं भजन केलं. माझ्या बाबांनी रानोबानी तुझं भजन केलं म्हणून माझ्या बाबाला तू एक आंबा देलतास. कोण कोणाला सांगायला माहिती? चोखोबाऱ्या विटेवरच्या मालकाला.
तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. चोखोबाच्या वडिलांचं नाव रानोबा होतं. माझ्या बाबांनी तुझी वारी केली, पायरीचं दर्शन घेतलं, मधात जाऊ देत नव्हते लोक. माझ्या बाबावर प्रसन्न झाला असं एक आंबा दिला रे. आंबा कसा दिला तर माहिती महाराज, अर्धा चोखल्याला आंबा माचला देवाने भूषण बुवा, अर्धा स्वतः चोखला आणि स्वतःचे दात ओठ देवाचे 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 दात देवाचे ओठ देवाची जीव त्या फळाला लागली आणि त्या अर्धा चोखलेला आंबा आंब्याच्या पडवीत ठेवला आणि पुजाऱ्यानं रानोबाला बांधलं होतं रात्रभर. याला मारा म्हणे, चोखलेला आंबा देवाकडे पाठीला. स्वप्नात पुजाऱ्याच्या सांगितलं रानोबानं चोखला नाही, मी चोखला आणि लक्षात घे तू घेता कामा नाही, हे रानोबाला देऊन टाक. आदरयुक्त अंतकरणाने पुजाऱ्यानं रानोबाच्या हातात टाकला आणि रानोबा चंद्रभागेच्या कडीला फाटका जोडा विसरला. तसेच घरी गेले आणि पत्नीला सांगितलं, लक्ष्मी मालकाने प्रसाद दिलाय ग, हे तुला घेऊन टाक. आणि त्यापासून पुत्र झाला. नाव ठेवलं चोखोबा, नाव चोखोबा ठेवलं. चोखोबा देवा बाबाची परंपरा अध्यात्मातली, त्याच्या पोटी जन्माला आलेला चोखा परमार्थातला. देवा लक्षात ठेवणार रे, आमच्या तिसऱ्या पिढीला पण वारकरी दिलास आणि का मारतोस रे. जगलं पोरग, जगलं पोरग, जगलं. पण आज जिवंत आहे का नाही. त्याची पण आयुष्याची मर्यादा सुटल्या, आयुष्याची माळ तुटली. म्हणून ह्याच मुलाचे बाबा हा अभंग लिहितात आणि त्या पहिल्या कडव्यात म्हणतात, तुटला साता दोरा, तुटला साता दोरा, तुटला साता दोरा, तुटला साता दोरा, तुटला चक्रवेन राजासारखा राजा जन्माला येणे शिल्लक आहे. त्या राजाची जर आयुष्याची माळ तुटली असेल तर आपली तुटेल नवल नाही. कर्ममेळ्यासारखा हरिभक्त जन्माला येणे शिल्लक आहे. त्यांचे जर आयुष्याची माळ तुटत असेल बुवा तर आपली तुटेल काही नवलाची गोष्ट नाही. त्या अनुषंगानं स्वर्गीय त्र्यंबकराव भीमाजी कुकडे आयुष्याची माळ तुटली, विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. त्यांच्या या अर्धस्थितीचा उजाळा, त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम कुकडे परिवारांनी त्यांचे सुपुत्र गोकुळ त्र्यंबकराव कुकडे आणि समाधान त्र्यंबकराव कुकडे या सुपुत्रांनी, या कुकडे परिवारांनी मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या आदराने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने
आजचा हा कार्यक्रम ठेवला त्या कोकणे परिवाराला धन्यवाद. आदरणीय आमचे भूषणबुवा असतील, वासुदेवबुवा असतील, आदरणीय दिगंबरबुवा असतील, गणेशबुवा असतील, हरिभक्तीपरायण शिवा महाराज असतील, ते सुद्धा मनाचा मोठेपणा करून या ठिकाणी आले, त्यांनाही प्रणाम. सहाने महाराज असतील, तुपे भाऊ असतील, जे डाहळे काका असतील, महाराज कोड त्यांचा काकडा त्यांचा आवडीचा, त्यांचा प्राण म्हणावं लागेल काकडा. जगात खूप श्रीमंत लोक असतात, त्याबद्दल विषय नाही, पण जे अध्यात्मात झुकून घेतात त्यांना वाखाणलं पाहिजे. नाही ती एरवी काय आता तिकडे रावणाला ओव्हरटेक करणारी लोक खूप पाहिले मी, खूप. माझे एवढे गाव फिरलो मी. मला वाटतं या गावाला पहिल्यांदा आलो. 4436व गाव आजच्यानं महाराष्ट्रातलं माझं पूर्ण होतंय. एवढी गावं पाहिली मी, खूप लोक पाहिली. पण धर्माविषयी तळमळ ज्याची, संप्रदायाविषयी तळमळ ज्याची, आपण एवढं वैभव कमवत असताना या वाणीनं पवित्र स्थितीत कोणाला बोलण्याचा भाव ज्याच्या अंतःकरणात ती मोठी माणसं असतात. पुनश्च ह्या कोकणे परिवाराला द्यावी तितके धन्यवाद देतो. महाराज जी माणसं रक्ताच्या नात्यातला आदर करतात तीच माणसं दुसऱ्याचा करू शकतात. एक लहानपणी एक मन होती माझ्या, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. जो मायबापांना मानू शकत नाही ते तुम्हाला मानेल असं कशाहून शक्य. आपल्या घरातली एक व्यक्ती गेली, त्या व्यक्तीचा आदर करतात, याच्याकरता त्यांना धन्यवाद. मी धन्यवाद देतो, तुम्ही मला नारळ देणार आहेत याच्याकरता चोंबाळतो असं मुळीच नाही, मुळीच नाही. ते तर डोक्यातलं काढून टाका. कारण मला कसं जगवायचं ते पंढरपुरातल्या मालकानं ठरवलंय, म्हणून मी कोणाच्याही बनेली धूत नाही. तुम्ही जर मला 2 कोटी रुपये दिले आणि जाताना मी नाशिकला जाताच मेलो, तर ते 2 कोटी काय पोट्टा अंगावर टाकून फुकून देईल का मला? नाही. म्हणून मला कसं जगवायचं ते पंढरपुरातल्या मालकानं ठरवलंय. पण वर्णन या कुकडे कुटुंबाचं याच्याकरता करतो. माझ्या तुकोबारायचा भाव आहे. तुकोबाराय स्वतः म्हणतात, घरातल्या लोकांचा, वाडवडिलांचा जो आदर करतो मी त्यांना नमस्कार करतो. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. तुकोबाराय घरातल्या लोकांचा आदर करणाऱ्याला नमस्कार करतात. म्हणून मी या कुकडे परिवाराला धन्यवाद देतो. आदरणीय आमचे शिवदास महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत, महाराजांना सुद्धा प्रणाम करतो. उपस्थित इथे बसलेले वारकरी, टाळकरी, साधक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन अशा सर्व सात्विक जनांना प्रणाम करतो. हा प्रांत माझ्या भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत असणारा पावन प्रांत आहे. त्र्यंबक राजाच्या गोड भक्तीच्या सूत्रानं पावन असलेला प्रांत आहे. माझ्या निवृत्तीदादांच्या भक्तीने पुनीत असलेला हा पावन प्रांत आहे. म्हणून या परम पावन प्रांताला सुद्धा प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठोबा रखुमाये